स्वागतम सुस्वागतम. नाशिक एज्युकेशन सोसायटी व पेठे विद्यालयाच्या शतक महोत्सवी व्याख्यानमाला उपक्रमात आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. व्याख्यानमालेतील 32वे पुष्प गुंफण्यासाठी आपल्याला लाभलेले आजचे व्याख्याते पेठे विद्यालयाच्या 1983च्या SSC बॅचचे नामवंत माजी विद्यार्थी आहेत. माननीय श्री निरंजन टकले यांचे नाशिक एज्युकेशन सोसायटी व पेठे विद्यालयातर्फे सहर्ष स्वागत. आपल्या संस्थेचे माननीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, संस्थेचे कार्यवाह, पेठे विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष, संस्थेच्या शिक्षक मंडळ व कार्यकारी मंडळाचे सर्व पदाधिकारी व सर्व सदस्य, मुख्याध्यापक, संस्थेचे सहकार्यवाह तथा शिक्षक प्रतिनिधी, ऑनलाईन माध्यमातून उपस्थित सर्व संस्था व शाळेचे आजी माजी पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, आजी माजी विद्यार्थी, सर्व हितचिंतक, आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपल्याला लाभलेले व्याख्याते माननीय श्री निरंजन टकले सरांचा परिचय करून देताना विशेष आनंद होत आहे. सर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहेत. असे असताना देखील त्यांची विशेष अशी रुची पत्रकारितेत असल्यामुळे या क्षेत्राकडे आकर्षित झाली. त्यांनी त्यात प्रावीण्य मिळवले आणि उत्तम लेखक म्हणून जनमानसात आपल्या कार्याचा ठसा उमटवला. जर्नलिस्ट ऑन अ फॅसिस्ट ट्रेल या विषयावर हॉवर्ड, न्यूयॉर्क, शिकागो, मिशिगन यासारख्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये व्याख्यान दिले. 2011 ते 2017 या काळात इंग्रजी, हिंदी आणि मराठी या वृत्तवाहिन्यांवर राजकीय विश्लेषक म्हणून अनेक वेळा सहभाग. राजकीय विज्ञान आणि पत्रकारिता या विषयांवर अनेक आंतरराष्ट्रीय महाविद्यालयांमध्ये व्याख्यान दिले. सरांनी मे 2004 मध्ये नाशिक महानगरपालिकेतील रोजंदारी कर्मचारी यांच्यासाठी कर्मचारी युनियनचे नेतृत्व केले होते आणि इतिहासात प्रथमच 1266 रोजंदारी कर्मचारी सेवेत निश्चित झाले. विशेष बातमीदार मुंबई, मुख्य बातमीदार द वीक, इनपुट संपादक टीव्ही न्यूज चॅनल सहारा समय, ब्युरो चीफ IBN लोकमत, CNN, IBN चॅनल उत्तर महाराष्ट्र नाशिक, संपादक अँकर वेद न्यूज नाशिक. प्रमुख कथा कुप्रसिद्ध कोपर्डी प्रकरण, एक कोकरू, सिंहासन यावर तपास कथांचे लेखन केले. इन द महात्मास फुटस्टेप्स पुरस्कार विजेत्या कथेमधील 100 वर्षानंतरचा भारत समजून घेण्यासाठी, अनुभवण्यासाठी ट्रेनच्या सामान्य डब्यांमधून 14,432 किलोमीटर प्रवास केला. शॅडी कंपनी, कांदा माफिया, गोईंग गॉन गॉन यासारख्या कथांच्या माध्यमातून सत्य परिस्थिती लोकांसमोर मांडली. अनवॉन्टेड इंडियन्स या कथेच्या माध्यमातून पाकिस्तानमधील 59 भारतीय कैद्यांची सुटका होण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडली. व्हाय ओनली 6 किल्ड, बिग मुंबई लूट यासारख्या सामाजिक व राजकीय कथांच्या माध्यमातून राजकीय व सामाजिक प्रश्न मांडले. सरांनी केलेल्या कार्याबद्दल प्राप्त झालेले पुरस्कार: 2011 मध्ये महाराष्ट्र टाइम्स सन्मान पुरस्कार, 2013 मध्ये प्रेस क्लबचा रेंट इंक पुरस्कार यासारख्या पुरस्कारांनी सरांना सन्मानित करण्यात आले आहे. आजचे प्रमुख अतिथी श्री निरंजन टकले सर आपणास इतिहास पहिल्या मतदार यादीचा या विषयावर संवाद साधणार आहेत. मान्य श्री निरंजन टकले सर यांना विनंती, त्यांनी आपल्या व्याख्यानाला प्रारंभ करावा. नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम तर माझ्या शाळेत, ज्या शाळेत मी लहानाचा मोठा झालो किंवा ज्या शाळेत घडलो, त्या शाळेमध्येच येऊन तुमच्या सर्वांबरोबर संवाद साधायची ही संधी मिळाली. मी स्वतःला अतिशय भाग्यवान या बाबतीमध्ये समजतो. आणि आत्ताच म्हणजे आधी मी थोड्या वेळ वाड सरांबरोबर बोलत होतो आणि तेव्हा मी हेच म्हटलं की या शाळेने काय दिलंय याचा जर विचार केला तर कदाचित हे कधीच फेडू शकणार नाही. आणि इतक्या छोट्या छोट्या गोष्टींमधून अतिशय ज्याला आपण सटल पद्धतीने
ते संस्कार विद्यार्थीच्या असलेल्या दशेमध्ये आम्हा सर्वांवरती त्या काळात होत होते. आणि भाषेचं महत्व, भाषेचं सौंदर्य, अशा अनेक गोष्टी या त्या काळामध्ये आम्हाला शिकायला मिळाल्या. मी ज्या वेळेला 10वीला होतो 83 साली, त्यावेळेला त्या वर्षाचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार पण मला त्या वर्षी मिळालेला होता. आणि मला आठवतं क्षीरसागर सर प्रिन्सिपल होते आणि त्यांनी त्यावेळेला शिकवलेलं विवेकानंदांचं भजगोविंदम हे आजही पाठ आहे. आणि मी माझ्या मुलीला पण ते इनफॅक्ट शिकवलंय, भजगोविंदम भजगोविंदम. तर अशा अनेक गोष्टी, म्हणजे असं एक उदाहरण नाही सांगता येणार. 5वी ते 10वी या प्रत्येक वर्षामध्ये असं अनेक गोष्टींचा ठेवा हा दरवर्षी मिळत होता त्या शाळेतून. आणि खऱ्या अर्थाने म्हणजे संपन्न झालो असं म्हणता येईल, असं झालं. त्यानंतर अर्थात मी इंजिनिअरिंग केलं. इंजिनिअरिंग केल्यानंतर काही काळ मी त्या क्षेत्रामध्ये होतो. पण ओढ होती पत्रकारितेची, कारण वडिलांचं लहानपणापासून आम्ही पाहत होतो की आमचं वर्तमानपत्रांचं दुकान होतं. आणि मला इयत्ता 4थी पासून, म्हणजे त्यावेळेच्या शिष्यवृत्ती परीक्षेला बसलो त्यावेळेला मला पेपर वाचायला त्यांनी सुरुवात करायला लावली. आणि त्या वाचण्यामधून जी एक आवड आणि गोडी निर्माण झाली, त्यातून ते एक आकर्षण निर्माण झालेलं होतं. आणि त्यामुळेच कदाचित पत्रकारितेकडे मी ओढला गेलो. आज जो विषय मी ऍक्च्युली इथं बोलणार आहे, तर हा साधारण 3-3.5 वर्षांपूर्वी ऍक्च्युली मी याच्याबद्दल माहिती गोळा करायला सुरुवात केली. आणि मला हे कायम कुतूहल असायचं की भारताची पहिली मतदार यादी कशी बनली. कारण आज आपण असं बघतो की कोणाची मतदार म्हणून नोंदणी करायची असेल तर फक्त वयाचा पुरावा, आपल्या रहिवासी दाखल्याचा पुरावा, या 2-3 गोष्टी दिल्या की मतदार यादीमध्ये नोंद होते. पण याचा धोरणात्मक निर्णय घेत असताना आणि देश स्वतंत्र झाला त्यावेळेला हे कसं झालं असेल, हे पत्रकारिता करताना ज्या वेळेला अनेक स्टोरीज करत असताना वेगवेगळ्या सिच्युएशन्स मध्ये अनेक प्रकारच्या लोकांना भेटायला मिळालं. म्हणजे मी नक्षलवाद्यांबरोबर त्यांच्या जंगलामध्ये जवळजवळ 3 आठवडे राहिलो होतो. आणि त्यांच्या सोबत असतानाच त्यांनी ते छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे 26 नेते, विद्याचरण शुक्ला, महेंद्रसिंग कर्मा वगैरे 26 जण मारले होते. तर त्या सगळ्या काळामध्ये मी त्या कॅम्पमध्ये होतो. आणि त्याही वेळेला या गोष्टी लक्षात येत होत्या की हे मतदार म्हणून यांची नोंदणी नाही आहे. मी डिनोटिफाईड ट्राईब्स ज्याला म्हणतात, CNN साठी एक मोठी डॉक्युमेंटरी केली होती की ज्यांना गुन्हेगार जमात असं म्हटलं जातं. तर या गुन्हेगार जमातींबद्दल मी ती एक डॉक्युमेंटरी केली होती. त्या काळात त्यांच्या बरोबर, म्हणजे महाराष्ट्रात अशा 42 जमाती आहेत. पारधी, रामोशी, बेरड, मसंडोगी, कैकाडी, कोल्हाटी, अशा 42 जमाती आहेत की ज्यांची जनगणना झालेली नाही. म्हणजे एकदाही 1931 साली त्यांची एकदा जनगणना झालेली होती, त्यानंतर आजतागायत त्यांची जनगणना नाही. तर म्हणजे जनगणनेत नाहीत, मतदार यादीत नाहीत, कारण त्यांना कोणत्याही गावात 72 तासापेक्षा जास्त राहायची परवानगी नाही. त्यामुळे रहिवासी दाखला नाही, त्यामुळे शिक्षण नाही, शाळेत म्हणजे नागरिक म्हणून एकही सुविधा त्यांना उपलब्ध होत नाही, कारण रहिवासच कुठे नक्की नाही. तर त्या आणि मतदार यादीत नाहीत, त्यामुळे ते कोणत्याही राजकीय पक्षाची गरज नाही. तर मग त्यावेळेला ते हे कुतूहल निर्माण झालेलं होतं. आणि मग मी 3-3.5-4 वर्षापूर्वी निवडणूक आयोगाच्या आर्काईव्ह मधल्या 16,000 फाईल्स मी त्यांच्याकडून विकत घेतल्या त्या काळातल्या. आणि त्या सगळ्या 16,000 फाईल्स मी घेऊन आलो आणि मग त्याचं वाचायला सुरुवात केल्या. त्या वाचत असताना त्याच्या नोट्स काढणं आणि असं सगळं करत होतो. आता त्यावरती मी पुस्तक पण लिहितोय. तर ते वाचत असताना म्हणजे अक्षरशः असं वाटतं काही वेळेला की अंगावर काटा येतो, डोळ्यात पाणी येतं की काय तो काळ होता. आणि मला असं वाटतं की म्हणजे राजनैतिक आशा आणि लोकशाहीच्या दूरदृष्टीची ती एक अप्रतिम असं महाकाव्य आहे. ती मतदार यादी बनणं ही
एक म्हणजे पॉलिटिकल विल आपण ज्याला म्हणतो, त्याला राजनैतिक आशा असं म्हणतोय, पण तो पॉलिटिकल विल म्हणून जर आपण बघितला तर तो कदाचित लवकर लक्षात येतो. तर ती एक पॉलिटिकल विल आणि इथं लोकशाहीची पाळंमुळं कशी रुजवायची आणि हे करत असताना जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा न्याय न्यायचा, हा अधिकार न्यायचा, ही जी भावना आहे ही पदोपदी त्या सगळ्या आर्काइव्ह मध्ये वाचताना समजत होती. आणि म्हणून मी असं म्हणतो की त्या सगळ्या त्या पाहिलेल्या एका स्वप्नाचं ते एक महाकाव्य आहे, लोकशाहीच्या स्वप्नाचं महाकाव्य असं कदाचित त्याला म्हणता येऊ शकेल. म्हणजे इट इज अन एपिक अक्षरशः अशा पद्धतीने ते आहे. म्हणजे आधी साध्या साध्या गोष्टी आहेत की त्या सगळ्या काळामध्ये भारत सरकारला म्हणजे ज्यांच्याकडे हे काम सोपवलेलं होतं त्यांच्याकडे देशभरामधून 7,92,000 पत्र आली आणि या 7,92,000 पत्रांपैकी प्रत्येक पत्राचं उत्तर दिलं गेलं जास्तीत जास्त 14व्या दिवशी. आणि ते दिलेलं उत्तर सुद्धा आलेल्या पत्रामध्ये मांडलेले प्रश्न किंवा शंका किंवा सूचना यांचं स्पेसिफिक दिलेलं उत्तर. म्हणजे आज जशी आपल्याला सरकारी उत्तरं मिळतात की आपले पत्र पावले, संबंधित विभागाला पाठवून दिले, आणि तर अशा पद्धतीचं नाही तर अत्यंत स्पेसिफिक ही त्या माणसांना त्या संघटनांना पाठवलेली ती उत्तरं होती. आणि त्याचं रजिस्टर मेंटेन केलेलं आहे की 14व्या दिवसाच्या आत आलेल्या पत्राचं उत्तर जातंय की नाही हे सतत मॉनिटर केलं जात होतं. आणि मग हे वाचायला सुरुवात केली. माझा ती पुस्तकाची पण सुरुवात मी लिहायला घेतलेलीच आहे. 15 ऑगस्ट 47ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 27 ऑगस्ट 47ला म्हणजे 12व्या दिवशी पंडित नेहरूंनी 2 पत्र लिहिली. एक डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना लिहिलं कारण ते संविधान सभेचे चेअरमन होते, आणि दुसरं पत्र त्यांनी होमी बाबांना लिहिलं होतं की अणु ऊर्जेचं संस्थेचं काम आपल्याला सुरू करायचंय. तर हे जे पहिलं पत्र राजेंद्र प्रसादांना लिहिलं त्यात त्यांनी असं लिहिलं होतं की देशाची पहिली सार्वत्रिक निवडणूक घ्यावी लागेल आणि त्या निवडणुकीसाठी आपल्याला मतदार यादी देशाची पहिली बनवायची आहे. तर ती मतदार यादी 21 वर्षाचा प्रौढ आणि 180 दिवसाचं डोमिसाईल सर्टिफिकेट, रहिवासी दाखला, या 2 निकषांवरती बनवायची आहे. तर त्यानुसार प्रशासनिक व्यवस्था ही करण्यात यावी. आणि मग त्यांनी एक BN राव नावाचे अधिकारी होते ज्यांची नेमणूक केली. होतं असं की आज आपल्याला सगळ्यांनाच संविधानाची निर्मिती कशी झाली, देशाची घटना कशी बनली, संविधान सभेच्या सगळ्या इतिवृत्तांची सुद्धा कॉपीज उपलब्ध आहेत. त्यामुळे त्या सगळ्या डिबेट्स, कॉन्स्टिट्युशनल डिबेट्स या वाचायला मिळतात. पण या इलेक्ट्रोल रोल बद्दलचं अजूनपर्यंत काहीच साहित्य उपलब्ध नाही, त्यामुळे त्याबद्दलची फारशी माहिती नाही. पण कदाचित संविधाना इतकंच महत्वाचं हे काम पॅरलली सुरू झालेलं होतं आणि ते आता आपण बोलू तसं समोर येईलच. तर या BN राव यांची नेमणूक केली आणि BN रावांनी त्यांच्या हाताखाली 4 अधिकारी घेतले. तर ते 4 अधिकारी BN राव, राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू असा तो एक कोर ग्रुप याच्यातून तयार झाला. आणि त्या कोर ग्रुपची दर 14 दिवसानंतर मिटिंग व्हायची की या 14 दिवसात आलेल्या पत्रव्यवहाराची उत्तरं आणि धोरणात्मक निर्णय या सगळ्या संदर्भातले हे यानंतर घ्यायचे. यातली महत्वाची गोष्ट अशी की हे त्यावेळेला ठरवलं त्यावेळेला 552 पैकी एकही संस्थान हे देशात विलीन झालेलं नव्हतं. पण या संस्थानांमध्ये असलेली प्रशासनिक व्यवस्था, जी प्रशासकीय व्यवस्था ही जी इंग्रजांनी निर्माण केलेली होती, त्या संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेला देशभरातल्या BN राव यांनी पत्र पाठवलं. आणि ते पत्र पाठवून त्यांनी त्यात असं म्हटलं की या 2 निकषांवरती मतदार यादी तयार करायची, तर संभाव्य अडचणी काय येतील हे आम्हाला आधीच कळवा. आणि हा आपण ज्याला म्हणू ना की प्रिएम्प्टिव्ह प्रकार होता की नंतर काहीतरी अडचणी सांगायच्या आणि लाल फितीमध्ये अडकवून ठेवायचं, त्याऐवजी त्या संभाव्य अडचणी आधीच आम्हाला कळवा, म्हणजे नंतर लाल फितीमध्ये कुठली गोष्ट अडकायला नको. आणि त्यांनी म्हणजे त्याच्या वेळेला रावांना नेमत असताना पंडित नेहरूंनी त्यांना एक पत्र पाठवलं होतं आणि आपल्याला माहिती आहे की त्यांचं भाषेवरती केवढं प्रभुत्व होतं. तर त्यांनी त्या पत्रात असं लिहिलं होतं की देशाची निर्मिती ही इन्स्टिट्यूशनली आणि कॉन्स्टिट्युशनली करायची आहे, म्हणजे संविधानात्मक आणि संस्थात्मक अशी देशाची उभारणी करायची आहे. तर ती जबाबदारी देण्याआधी
आतापर्यंत म्हणजे इलेक्शन्स देशामधल्या निवडणुका हाताळणारी कुठली व्यवस्था अजूनपर्यंत निर्माण झालेली नाही. त्यामुळे सध्या तुम्हाला सेक्रेटरी इलेक्शन्स या पदावरती तुमची नेमणूक करण्यात येत आहे. आणि मग त्यांनी असं त्याच्यावरती सांगितलं की या देशातली प्रशासकीय व्यवस्था कालपर्यंत ऑब्स्ट्रक्शनिस्ट होती, अडथळे निर्माण करणारी होती, आणि आज स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ती अचानक सहकार्य करणारी झाली असेल, असं गैरसमज बाळगण्याचं काही कारण नाही. त्यामुळे मी असं पत्र पाठवतोय ज्याच्यामध्ये संभाव्य अडचणी आधीच कळवा असं त्यात विचारलं. आणि त्याच्यावरती प्रशासनाकडून प्रचंड पत्रांचा ओघ पहिल्यांदा सुरू झाला. उदाहरणार्थ मुंबईचे रिफॉर्म कमिशनर होते आणि मुंबईच्या रिफॉर्म कमिशनरनी पत्र पाठवलं की 3 गोष्टी त्यांनी विचारल्या की ट्रान्सजेंडर्सचं काय करायचं, ट्रान्सजेंडर्सला मतदार यादीत घ्यायचं का, त्याच्यानंतर 21 वर्षाचं वय कसं निश्चित करायचं, कारण की देशाची साक्षरता ही साधारण 11% आसपास होती, 89% लोक ही निरक्षर होती. साक्षरांकडे सुद्धा सगळ्यांकडे जन्माचे दाखले नव्हते, कारण आपल्याला माहिती आहे त्यावेळेला अनेकांचे जन्म हे घरातच व्हायचे, तर अनेकांकडे जन्माचे दाखले नव्हते. तर अशा परिस्थितीमध्ये वयाची निश्चिती कशी करायची. आणि तिसरं त्यांनी विचारलं की मुंबई सारख्या शहरामध्ये अनेक लोक, हजारो लोक ही फुटपाथवर राहतात किंवा चाळींच्या जिन्याच्या खालती राहतात, चाळींच्या गॅलरीजमध्ये, बाल्कन्यांमध्ये ते राहतात, किंवा अनेक कामगार असे आहेत जे हॉटेलांमध्ये नोकरी करतात आणि हॉटेलमध्येच राहतात. तर अशा सगळ्यांची नोंदणी कशी करायची, असे त्यांनी 3 मुद्दे विचारले. त्याच्यावरती त्याला पंडित नेहरूंनी उत्तर पाठवताना सांगितलं की आपला निकष हा म्हणजे आपला अवर क्रायटेरिया इज नॉट जेंडर स्पेसिफिक, आपला निकष हा लिंग सापेक्ष नाहीये. त्याच्यामुळे ऑफकोर्स ट्रान्सजेंडर्स आर वोटर्स ऑफ इंडिया. तर ट्रान्सजेंडर्स हे सुद्धा या देशाचे मतदार आहेत. आणि मी आज आपण विचार करू शकतो की हे ऑक्टोबर-नोव्हेंबर 47 मध्ये देशाचं नेतृत्व सांगत होतं की ट्रान्सजेंडर सुद्धा या देशाचे मतदार असतील. आज आपल्याला माहिती आहे की या देशात ट्रान्सजेंडर्ससाठी एकही टॉयलेट नाही आणि इतक्या मूलभूत अडचणी आजही त्या वर्गाला या देशामध्ये समोर त्यांना जावं लागतंय. तर त्यावेळेला अशा पद्धतीने विचार त्यांच्या बाबतीत केला जात होता. दुसरं, 21 वर्षाच्या वयाच्या निश्चितीबद्दल ती जी कोर ग्रुपची मिटिंग व्हायची त्यात त्यांनी असं सांगितलं की गावागावामध्ये दवंड्या पिटवा आणि अनाउन्समेंट करा ऑन द बीट्स ऑफ ड्रम, असं त्या पत्रात त्यांनी लिहिलंय की ऑन द बीट्स ऑफ ड्रम, गावागावांमध्ये, वस्त्या-वस्त्यांमध्ये अनाउन्समेंट करा आणि लोकांना विचारा की तुमच्या वयाची निश्चिती कशी करता येईल याच्या सूचना तुम्ही आम्हाला करा. तर त्यावर राजेंद्र प्रसादांनी त्यांना विचारलं की असं करता येणं शक्य आहे का. तर त्यावर नेहरू म्हणाले की हे आपल्याला शक्य करावं लागेल, कारण की या देशातल्या बहुसंख्य लोकांनी लोकशाही हा शब्द फक्त ऐकलाय, ती कशी असते हे त्यांना माहित नाही. आणि प्रशासनाचा अधिकारी ज्या वेळेला त्या गोरगरीब, दरिद्री, निरक्षर, मागास माणसाच्या झोपड्याच्या दारात जाऊन त्यांना विचारेल की तुझं वय कसं ठरवायचं हे तू आम्हाला सांग, त्यावेळेला डेमोक्रेसी विल फाइंड इट्स रूट्स, असं त्यांनी म्हटलं की लोकशाही आपली मूळ शोधेल त्या गोरगरीब, दरिद्री, निरक्षर, मागास माणसाच्या झोपड्याच्या दारात. लोकशाही आपली मुळं शोधेल आणि लोकांच्या मनामध्ये या लोकशाहीबद्दलच्या आकांक्षा जन्म घेतील. द ऍस्पिरेशन्स विल टेक बर्थ डेमोक्रेसी बद्दलच्या, आणि लोकांना वाटेल की लोकशाही अशी असते ज्यात मी सरकारला सांगतो आणि त्याप्रमाणे सरकार पुढचं कामकाज ठरवते. तर यासाठी हे करणं खूप महत्वाचं आहे आणि त्याप्रमाणे केलं गेलं. त्या ज्या वेळेला लोकांच्या सूचना मागवल्या त्यावेळेला लोकांनी खूप अभिनव सूचना केल्या. उदाहरणार्थ लोकांनी एक सूचना जी अंमलबजावणी पण सरकारने केली की त्यांनी असं म्हटलं की आमच्या परिसरामध्ये घडलेल्या ऐतिहासिक घटनांबद्दलच्या प्रश्नावल्या आम्हाला पाठवा आणि आम्ही दिलेल्या उत्तरावरून अंदाज घ्या आमच्या वयाचा. उदाहरणार्थ नाशिकला समजा 1933ला महापूर आला, तर तो महापूर बघायला तू गेला होतास का, कसा गेला होतास, कडेवर गेला होतास का बोट धरून गेला होता. बोट धरून जर गेला असेल तर 7-8 वर्षाचा असेल, आता 14 वर्षांनी हा 22चा आहे, याला घ्या मतदार यादीत. तर अशा पद्धतीने लोकांच्या सूचना होत्या. या व्यतिरिक्त सुद्धा खूप सूचना लोकांनी केल्या होत्या आणि हे केलं, हे भारत सरकारने देशभर त्या ऐतिहासिक प्रश्नांच्या प्रश्नावल्या पाठवल्या. हे पुन्हा अनेक अर्थांनी कॉन्टेक्स्ट म्हणून समजून जर घ्यायचं असेल ना, तर या देशाचा
पहिला लोकशाहीचा किंवा निवडणुकांचा अनुभव हा 1935ला जो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट बनला आणि त्या आधारावरती 37ची निवडणूक झाली. तर 37च्या निवडणुकीची मतदार यादी ही क्वालिफाईड फ्रँचाईज होती, ज्याच्यामध्ये मतदार कोण असावा याचे निकष असे ठरवलेले होते की तो एकतर पदवीधर असावा, किंवा तो इन्कम टॅक्स पेअर असावा, किंवा तो किमान 25 एकर जमिनीचा मालक असावा, आणि या 3 कॅटेगरी मधल्या पुरुषांच्या आया, मुली आणि बायका एवढ्याच मतदार. म्हणजे सर्वसाधारण पुरुषही मतदार नाहीत, सर्वसाधारण महिलाही मतदार नाही, या 3 कॅटेगरीमध्ये असलेलेच फक्त मतदार. आणि तत्कालीन ब्रिटिश इंडिया ज्याला आपण म्हणतो, किंवा आजचा भारत, पाकिस्तान, बांगलादेश, या 3 देशांची मिळून बनलेली मतदार यादी होती पहिल्यांदा 2,80,00,000 आणि मग अनेक संघटनांनी विनंती केली त्यावेळच्या ब्रिटिश सरकारला की इन्कम टॅक्सची जी मर्यादा आपण ठरवलेली आहे ती थोडीशी शिथिल करा. आणि मग सरकारने ती मर्यादा महिन्याला 12 आण्यावरून महिन्याला 9 आण्यावरती आणली, आणि मग ती मतदार यादी बनली 2,92,00,000 या 3 देशांची. 12 लाख मतदार त्याच्यामधून वाढले. याच्या पलीकडे महिलांची मतदार यादीमधली नोंदणी ही म्हणजे निरंजनची आई किंवा निरंजनची बायको, निरंजनची मुलगी अशी केलेली असायची. तिचं नाव त्याच्यामध्ये नसायचं, आणि जोपर्यंत निरंजन हयात आहे तोपर्यंतच तिला मतदानाचा अधिकार. त्यांना तो जर वारला तर त्यांना तो मतदानाचा अधिकार राहत नव्हता, असा त्यावेळेचा कायदा होता. आणि 47ला ज्यावेळेला फक्त प्रौढ या एकमेव निकषावरती मतदार यादी बनवायची, त्यावेळेला विशेषतः फाळणीनंतर कोणालाच अंदाज नव्हता की ही लोकसंख्या किती असेल, यातले किती प्रौढ असतील, आणि हे या सगळ्या कामाला सुरुवात करायची होती. आता याचा जो आदेश काढायचा होता, म्हणजे ही मतदार यादी बनवण्याचा, तो आदेश काढत असताना काही अडचणी होत्या. उदाहरणार्थ, संविधान तयार झालेलं नव्हतं, घटना देशाची बनलेली नव्हती, तर घटनेतल्या कुठल्या तरतुदीला म्हणजे अधीन राहून ही मतदार यादी बनवली जाते हे निश्चित नव्हतं, कारण संविधान अस्तित्वात आलेलं नव्हतं. मग त्याच्यावरती तोडगा असा काढला की संभाव्य संविधानातल्या तरतुदीला अधीन राहून या मतदार यादी बनवण्याचं कामकाजाला सुरुवात करण्यात यावी, असं म्हणजे ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशनला अधीन राहून असं पहिल्यांदा तो आदेश काढला, आणि त्याप्रमाणे ही मतदार यादी बनवण्याचं काम त्यानंतर सुरू झालं. तिसरा जो प्रश्न विचारलेला होता त्या मुंबईच्या रिफॉर्म कमिशनरने, की हे जे सगळे पेव्हमेंट ड्वेलर्स आहेत, म्हणजे जे फुटपाथवर राहतात, जे चाळींमध्ये जिन्याखाली किंवा गॅलरीज मध्ये राहतात किंवा हॉटेलमध्ये राहणारे कर्मचारी आहेत, तर त्याच्याबद्दल त्यांना असं सांगितलं गेलं की त्या चाळीचा जो क्रमांक असेल तो क्रमांक त्याचा घर क्रमांक म्हणून समजावा आणि त्याला मतदार यादीमध्ये समाविष्ट करून घ्यावं. फक्त त्या चाळीला जो रहिवासी असेल त्या रहिवासीचा म्हणजे त्याला आपण म्हणू त्याचा घर क्रमांक हा समजा 110 असा असेल तर त्याला क्लिअर कट 110 हा घर क्रमांक असेल, आणि तिथे पेव्हमेंट ड्वेलर्स म्हणून जर राहणारे कोणी असतील, त्या बाल्कनीमध्ये जिन्याच्या खालती राहणारे असे जे असतील त्यांना 110/अ असं करावं. म्हणजे तो तिथला मूळ निवासी किंवा तिथला परमनंट निवासी नाही, पण तो तिथं निवास करतो, या अशा पद्धतीने त्याची नोंदणी करण्यात यावी. असंच इतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये करण्यात यावं, हॉटेलांमध्ये राहणाऱ्या वगैरे असेल. तर अशा पद्धतीने त्यांना मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न त्यात केला. त्यावेळेला एक आणखीन अडचण अशी होती की जवळजवळ 1,92,00,000 आसपास निर्वासित हे ईस्ट आणि वेस्ट पाकिस्तान मधून भारतात आलेले होते, आणि यांची नोंदणी कशी करायची. म्हणजे अगदी आसाममध्ये जे बांगलादेशमधून आजच्या बांगलादेशमधून आसाममध्ये जे मायग्रंट आलेले होते त्यांच्या बाबतीत आसाम मधल्या रिफॉर्म कमिशनरनी असं सर्क्युलर ऑलरेडी काढलेलं होतं की आसाम मधून बंगालमधून आसाममध्ये आलेले जे बंगाली भाषिक हिंदू आहेत यांना जर मतदार यादीमध्ये घेतलं तर हे एक दिवशी आसामला बंगिस्तान करतील, त्यामुळे यांना मतदार यादीत घेऊ नये असं त्यावेळेला त्यांनी सर्क्युलर काढलं होतं. तर त्याला दिल्लीला बोलावून घेऊन रिप्रिमांड केलं गेलं,
आणि नव्याने एक सर्क्युलर काढलं गेलं की या सर्वांचा जो निर्वासितांच्या छावणीचा क्रमांक असेल तो यांचा घर क्रमांक समजावा आणि त्यांच्याकडून अंडरटेकिंग घ्यावं की उरलेला काळ ते भारतात राहायला तयार आहेत. आणि त्यावरती, कारण त्या 180च्या डोमिसाईलवर बाबत तो प्रश्न होता, तर त्यासाठी त्यांच्याकडून अंडरटेकिंग घ्यावं आणि त्यांना मतदार यादीमध्ये समाविष्ट करावं. दुसरा एक आसाम मधला प्रश्न असा होता की ब्रिटिश इंडियामध्ये सुद्धा आसाम किंवा नॉर्थ ईस्ट प्रदेशांमधल्या ज्या आदिवासी जमाती होत्या, ट्रायबल, त्या परिसरामधले, त्या परिसरामध्ये कधीही निवडणूक झालेली नव्हती. म्हणजे प्रांतिक निवडणुका सुद्धा, प्रॉव्हिन्शियल इलेक्शन सुद्धा त्या काळात घडलेल्या नव्हत्या. तर यांना मतदार यादीमध्ये कसं समाविष्ट करून घ्यायचं, हा त्यातला एक अडचण होती. तर अक्षरशः 2-2 हजाराच्या जथ्याने हे आदिवासी पायी प्रवास करून मुख्य शहराच्या भागापर्यंत पायी आले आणि त्यांनी निवेदन दिलं की आम्हाला या प्रक्रियेमध्ये समाविष्ट व्हायचंय आणि आम्ही ही निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये मतदान करून आम्ही समाविष्ट होऊ शकतो. याचं कारण असं की आमच्या गावांचा आणि आमच्या आदिवासी पाड्यांचा जो काही कारभार आहे हा आम्ही अशाच निवडणुकीच्या पद्धतीने आजपर्यंत करत आलो. आम्ही आमच्या गावचा कोणतरी आमच्या वस्तीचा प्रमुख निवडत आलेलो आहोत आणि तो प्रमुख जो गावासाठी म्हणून निर्णय घेईल किंवा वस्तीसाठी निर्णय घेईल. त्यामुळे या लोकशाही प्रक्रियेची आम्हाला सवय आहे, आम्हाला आता या देशाच्या लोकशाही प्रक्रियेमध्ये सामावून घ्यावं असा त्यांनी आग्रह धरला. आणि काही 100 किलोमीटर पायी चालून ते लोक प्रत्येक जवळच्या शहरापर्यंत पोहोचून अशा प्रकारची निवेदनं देत होते. तर हा त्यातला एक खूप महत्वाचा आणि चांगला भाग होता. दुसरं असं झालं की म्हणजे आपण ज्याला असं म्हणू की या मतदार यादीमध्ये महिला ज्या समाविष्ट करून घ्यायच्या होत्या, तर सेंट्रल प्रॉव्हिन्स मधल्या ज्या महिला होत्या त्यांनी विरोध केला त्यांचं नाव नोंदवायला. त्यांनी असं म्हटलं की आमच्या नावाची नोंदणी किंवा आमच्या नावाची माहिती ही सरकारी अधिकाऱ्याला असण्याचं काही कारण नाही, आमच्या नवऱ्याला आमचं नाव माहिती आहे तेवढं पुरेसं आहे. तर त्याच्याबद्दल त्यावेळेला रेडिओवरती जाहिराती देऊन आणि करणे लावून गावागावात जाहिरातींचे ते अनाउन्समेंट्स फिरवून एक जनजागृतीची मोहीम चालवली गेली की या मतदार यादीतल्या नावाच्या सोबत तुम्हाला तुमचे अधिकार, हक्क आणि कर्तव्य ही तुमची निश्चित होणार आहे आणि तुमच्या पतीच्या किंवा वडिलांच्या मृत्यूनंतरही तुमचे हक्क, कर्तव्य आणि अधिकार हे अबाधित राहावे म्हणून तुमच्या नावाची नोंदणी असणं हे आवश्यक आहे. आणि मग ती जवळजवळ त्यावेळेला 1.25 कोटी महिलांनी नकार दिला होता आणि मग ती 6-7 महिने ती जनजागृतीची मोहीम चालवली गेली आणि त्यानंतर त्यांची नोंदणी या मतदार यादीमध्ये झाली, त्यामध्ये त्याच्यानंतर होऊ शकते. त्यावेळेला एक झालं होतं की म्हैसूरच्या राजाने पत्र पाठवलं होतं की आमच्या परिसरामध्ये, आमच्या राज्यामध्ये, कर्नाटकात म्हणजे त्यावेळेला जर हे काम करायचं असेल तर 4400 रीम कागद लागेल, इतकी हजार माणसं त्यासाठी लागतील आणि त्यासाठी फार प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्च येईल. हा सगळा खर्च कोणी करायचा? तर त्यावेळेला त्या बैठकीत असं ठरलं की ताबडतोब त्याला उत्तर पाठवा की हा संपूर्ण खर्च भारत सरकार करेल. अप्रत्यक्षरित्या म्हैसूर संस्थान हे मान्य करतंय भारत सरकारचं प्रभुत्व आणि हे सोपं पडेल आपल्याला त्यांना समाविष्ट करून घेताना या देशामध्ये. तर अशा पद्धतीने हे होत होतं. वेगवेगळ्या संघटना या अनेक पद्धतीने वेगवेगळ्या मागण्या त्या काळात करत होत्या. याच्या व्यतिरिक्त ज्या अडचणी येणार होत्या त्या अशा होत्या की सरकारची स्वतःच एकही प्रिंटिंग प्रेस भारतामध्ये नव्हती. एकमेव प्रिंटिंग प्रेस जी होती जनरल प्रिंटिंगची ती त्यावेळेला लाहोरमध्ये गेलेली होती, पाकिस्तानात गेलेली होती आणि भारतामध्ये फक्त आपल्याकडे नाशिकला असलेली करन्सी नोट प्रेस आणि इंडिया सिक्युरिटी प्रेस या 2 सरकारच्या मालकीच्या प्रेस होत्या. आणि मग पुन्हा हा अडचण आली की खाजगी प्रेसमधून जर काही छापून घ्यायचं असेल तर पुन्हा संविधान नाही आहे, तर मग पुन्हा एकदा संभाव्य संविधानाला आधारित राहून त्या मतदार याद्या बनवण्याचं काम त्यानंतर सुरू केलं गेलं. तर अशा अनेक प्रकारच्या ज्या अडचणी आणि याच्यावरचा बाबतीतला धोरणात्मक निर्णय हे सगळं त्या प्रक्रियेमध्ये त्या काळामध्ये पार पडत होतं.
सर्वात महत्वाचा भाग मला जो ते सगळं वाचत असताना जाणवत होता की या देशातला अतिसामान्य माणूस हा या लोकशाहीच्या संस्थात्मक निर्मितीमध्ये भाग घेत होता. आणि हे खूप मोलाची माझ्या मते गोष्ट आहे. अनेक वेळेला आपण असं पाहिलं की या देशाच्या 24 तास आधी ज्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या देशामध्ये अनेक वेळेला मार्शल लॉ लागले आणि त्या देशामध्ये ही लोकशाही टिकू शकली नाही. तर याच्या विरोधाभास भारतामध्ये ही लोकशाही ही संविधान इतकी वर्ष 75 वर्ष का टिकून राहिलं, तर त्याचा मूलभूत पाया रचत असतानाच सर्वात शेवटचा माणूस याच्यामध्ये कसा सहभाग घेईल या संपूर्ण संस्थात्मक रचनेच्या कामामध्ये, हे त्या काळामध्ये सतत इन्शुअर केलं जात होतं. त्यामुळे भारताची लोकशाही ही मला असं वाटतं की ती हस्तिदंती मनोऱ्यातल्या चर्चांमधून या देशावरती लादली असं नाही झालं, तर ती खालच्या सर्वात शेवटच्या माणसाच्या सहभागाने, सहकार्याने आणि त्याच्या सूचनांनी ही याला मूर्त स्वरूप येत गेलं. तर त्यामुळे कदाचित हे सौंदर्य असेल भारताच्या लोकशाहीचं की ही ती इतकी वर्ष अबाधित राहू शकली, टिकू शकली आणि आणखीन भक्कम काळानुरूप होत गेली. आणि हे जे गरीब होते सगळ्या देशातले त्या काळातले, हे त्या लोकशाही निर्मितीच्या कामामध्ये सहभाग घेत होते. यामध्ये जसं आधी म्हटलं मी की लोकांच्या मनामध्ये लोकशाहीबद्दलच्या आस्था, उत्सुकता आणि आशा या त्या काळामध्ये निर्माण होत होत्या. मग त्या वयाची अट निश्चित करण्याच्या सूचनांमधून असेल, ते महिलांचं नाव याच्यामध्ये असावं की नाही याच्याबद्दल असेल, घरांचे क्रमांक, म्हणजे आता मी एका रिफॉर्म कमिशनरने असं विचारलं की मतदार यादीमध्ये ब्लॉक ठरवत असताना घरांचे जे क्रमांक द्यायचे ते घरांचे क्रमांक कोणत्या दिशेने कोणत्या दिशेकडे द्यायचे, म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे का उत्तरेकडून दक्षिणेकडे. आणि हा टिपिकल ज्याला आपण म्हणू लाल फितीमध्ये अडकवणारा प्रश्न होता. तर त्याच्यावरती त्या बैठकीत असं ठरलं की नॉर्थ ईस्ट टू साऊथ वेस्ट आणि साऊथ ईस्ट टू नॉर्थ वेस्ट या दिशांनी घरांचे क्रमांक द्या. त्याच्यावर राजेंद्र प्रसादांनी विचारलं की असे का, तर तेव्हा त्यांना सांगितलं की या देशातला बहुसंख्य उच्चवर्णीय हा पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण दिशांना राहतो आणि या देशातला बहुतांश बहुजन समाज हा इतर दिशांमध्ये विखुरलेला असतो. एखादा पूर्वग्रह दूषित अधिकारी जर असेल तर तो या बाकीच्या सगळ्या समाजांना मतदार यादीतून वगळेल जर आपण पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण एवढ्याच दिशांमध्ये घरांचे क्रमांक द्यायचे ठरवले तर. आणि असं कोणाला वगळलं जाऊ नये, तर असं जर वाटत असेल तर त्यासाठी घरांचे क्रमांक जर जाणीवपूर्वक या दिशांनी आपण दिले तर याच्यातून कोणीही वगळलं जाणार नाही. आणि मग ती मतदार यादी ही जास्तीत जास्त सर्वसमावेशक, सर्वांचा समावेश असणारी अशी बनू शकेल. तर ही जी सगळी धडपड होती, ही धडपड एकतर या देशात लोकशाही रुजवावी या भावनेतून होती, दुसरी या देशातल्या सर्वसामान्य गोरगरीब आणि सर्वात दरिद्री निरक्षर मागास माणसापर्यंत या आकांक्षा त्याच्यापर्यंत घेऊन जाव्यात आणि त्यांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा, त्यातून ती येणाऱ्या काळामध्ये मजबूत होईल, ही त्याच्या पाठीमागची भावना होती. आणि त्याला तो अधिकार द्यावा. म्हणजे बऱ्याच वेळेला ही चर्चा होते, पण हे खूप महत्वाचं आहे की या देशातल्या त्या वर्गातल्या माणसांनी कधीही ठरवलं नव्हतं की त्याच्यावरती राज्य कोणी करावं, त्याच्यावरचं सरकार कोणतं असावं, त्याच्या मागण्या काय आहेत, त्या मागण्या त्यांनी कोणासमोर मांडाव्यात. म्हणजे आज आपल्याला असं वाटतं, म्हणजे 2 वर्षापूर्वी, 1 वर्षापूर्वी मी अमेरिकेतल्या निवडणुका कव्हर करायला गेलो होतो आणि तेव्हा माझ्या मनात हा प्रश्न आला होता, पण सायमल्टेनियसली मी वाचत होतो म्हणून त्याचं उत्तर मिळालं की अमेरिकेतल्या निवडणुकांमध्ये उमेदवारांना चिन्ह का नसतं. कुठल्याच काँग्रेसमनच्या इलेक्शन्समध्ये, सिनेटर्सच्या इलेक्शन्समध्ये किंवा अगदी प्रेसिडेन्शियल इलेक्शनमध्ये उमेदवाराला चिन्ह नाही. तर भारतातल्याच फक्त निवडणुकांमध्ये उमेदवाराला चिन्ह का, प्रत्येक उमेदवाराला? याचं कारण 89% निरक्षर होते आणि मतदार यादीमधलं उमेदवाराचं नाव ते वाचू शकणार नव्हते, त्या पक्षाचं नाव ते वाचू शकणार नव्हते आणि ते त्याला आयडेंटिफाय करता यावं यासाठी म्हणून मग चिन्ह, भारतातल्या उमेदवारांना ती चिन्ह मिळायला सुरुवात झाली. हा संपूर्ण प्रकार या प्रक्रियेचा भाग होता. आणि हे जेव्हा सगळं पूर्ण झालं त्यावेळेला BN रावांनी पत्र पाठवलं नेहरूंना आणि त्या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलं
की या देशाची पहिली मतदार यादी 19 कोटी 80 लाख मतदारांना सामावून घेणारी 49.2% लोकसंख्येचा समावेश असलेली आणि 380 यार्ड उंच इतकी मोठी ती मतदार यादी बनलेली आहे. आणि त्यात शेवटी त्यांनी असं लिहिलं की आय कॅनॉट बिलीव्ह दॅट दिस इज अ रियालिटी. आणि त्या पत्राला नेहरूंनी एका ओळीचं उत्तर पाठवलं आणि त्यांनी त्या उत्तरात असं म्हटलं की दिस इज अ रियालिटी बिकॉज समबडी इमॅजिन इट. हे आज वास्तवात आलेलं आहे कारण याची कोणीतरी कल्पना केली होती. आणि मला असं वाटतं की हे आपण ज्याला म्हणू की प्रॉफेटिक सेंटेन्स आपण ज्याला म्हणतो ते याच्यापेक्षा वेगळं असू शकत नाही. आणि भारतातल्या महिलांना 47 साली हा अधिकार देण्याची धडपड होत होती. या मतदार यादीच्या निर्मितीच्या कामामध्ये जो गावागावातून वस्त्यांमधून सरकारला फीडबॅक मिळत होता त्या फीडबॅकच्या आधारावरती संविधान सभेमध्ये चर्चा होत होत्या आणि त्यातून देशाचं संविधान निर्माण होत होतं. एकीकडे मतदार यादी बनत होती आणि त्याचा परिणाम म्हणून 52 साली या देशातली पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. पाकिस्तान मधली पहिली सार्वत्रिक निवडणूक 1970 साली झाली. तर भारताची पहिली 1952ला सार्वत्रिक निवडणूक झाली. अमेरिकेतल्या महिलांना 1966 साली मतदानाचा अधिकार मिळाला. त्या 47 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अमेरिकेतली पहिली भारतीय राजदूत एक महिला होती आणि कदाचित ती महिला राजदूत सुद्धा तिथल्या महिलांसाठी प्रेरणा ठरली असेल आणि त्यातून तिथल्या तो वेगळा कदाचित अभ्यासाचा विषय होईल की त्या महिलांना मतदार बनण्यासाठी त्यांनी कुठून प्रेरणा घेतल्या. तर निश्चितपणे त्याच्यामध्ये हा एक भाग असू शकेल. आणि म्हणून माझा ठाम विश्वास आहे की बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की पाश्चिमात्य गोष्टींचं अनुकरण भारताच्या लोकशाहीत झालं. तर भारताच्या लोकशाहीमध्ये पाश्चिमात्य अनेक परंपरांना फाटा फोडणाऱ्या गोष्टी या भारताच्या लोकशाहीच्या निर्मितीत झाल्या. मॅग्ना कार्टा हे 800 वर्षापूर्वी जे मोठं डिबेट इंग्लंडमध्ये चाललं आणि ज्याच्यातून इंग्लंडमधली पहिली लोकशाही ही जन्माला आली. तिथे सुद्धा महिलांना अधिकार, भारत स्वतंत्र झाला तरी सुद्धा तिथल्या महिलांना मतदानाचा अधिकार मिळालेला नव्हता. आणि अशा खूप गोष्टी आहेत की ज्या म्हणजे आता लेटेस्ट अगदी उदाहरण जर आपण म्हटलं तर भारतात माहितीचा अधिकार हा एका संसदेच्या अधिवेशनामध्ये मंजूर झाला आणि इंग्लंडमध्ये 78 वर्ष माहितीच्या अधिकारावरती चर्चा चालू आहे. इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये 78 वर्षापासून चर्चा चालू आहे की असा माहितीचा अधिकार असावा का नसावा याच्याबद्दल. पण भारतात मात्र तो या देशातल्या नागरिकांना दिला गेला कारण आकांक्षा या शेवटी या लोकशाहीला मजबूत करण्याच्या होत्या. त्यामुळे म्हणून मला असं वाटतं की ते जे शेवटचं वाक्य त्यांनी लिहिलं होतं की हे वास्तवात उतरलंय याचं कारण कोणीतरी याचं स्वप्न पाहिलं होतं, याची कोणीतरी कल्पना केली होती. आणि म्हणून मला असं वाटतं की अशा ज्या कल्पना असतात या कल्पनांमधूनच अशी महाकाव्य घडतात आणि ती निर्माण होतात. मग ते शाकुंतल असेल किंवा ती ही मतदार यादीची निर्मिती असेल, ही दोन्ही वेगवेगळ्या अर्थाने असलेली पण ही दोन्ही महाकाव्य आहेत. कारण या दोन्ही महाकाव्यांच्या पाठीमागे खूप मोठी कल्पना आहे असं मला मनापासून वाटतं. माझ्या मते आता वेळ झाली असेल आणि मला इथं बोलावलं याबद्दल पुन्हा एकदा माझ्या शाळेच्या सर्वच मुख्याध्यापकांचे, शिक्षकांचे आणि वाडसरांचे, फडके सरांचे मी मनपूर्वक आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. सर धन्यवाद. आज आपण इतिहास पहिल्या मतदार यादीचा या शीर्षकाखाली पहिली मतदार यादी कशी तयार झाली आणि राजकीय नेत्यांनी आणि तत्वज्ञांनी त्यामध्ये कशी भर घातली, त्याच्यातून कसे मार्ग काढले याच्याबद्दलचा मनोरंजक इतिहास वर्णन केलेला आहे. तर याच्यातले एक 2-3 मुद्दे फक्त थोडेसे विचारार्थ मी तुमच्या पुढे ठेवू इच्छितो. म्हणजे हा प्रश्न खरे तर सर्व नागरिकांच्यासाठी आहे पण आपण त्याच्यात त्या क्षेत्रातले जाणकार आहात म्हणून हा प्रश्न तुमच्या समोर मांडावा असं मला वाटतो. जेव्हा आपली पहिली निवडणूक झाली, मतदार यादी तयार होऊन साधारणपणे 1951-52 या वर्षी, तेव्हा आपल्या देशाची लोकसंख्या 18-18.25 कोटी इथपर्यंत होती. देशाची साक्षरतेचा रेट हा सर्वात जास्त होता, जवळपास 60%
निरक्षर लोक आपल्या खरं तर आपल्या स्वातंत्र्यानंतरची ही सुरुवात होती म्हणूनही असेल कदाचित, शिक्षणाचा अभाव मोठा होता, दळणवळणाची साधनं फारशी नव्हती. तरी देखील अशा नोंदी आहेत की जेव्हा आपली पहिली निवडणूक झाली त्यावेळेस संपूर्ण देशामध्ये सरासरी 60% मतदान झालं होतं. इतक्या वर्षानंतर स्वातंत्र्याचा 75वा अमृत महोत्सव होतोय आणि त्याच्या जवळपासच्या निवडणुकांचा जर अंदाज घेतला तर एक गोष्ट मात्र बदललेली आपल्याला दिसत नाही, ती म्हणजे ही की देशाची लोकसंख्या 125 कोटीच्या पुढे गेली आहे. साक्षरतेचा दर आता 85% झालाय. तो बरोबर कदाचित त्यावेळेपासून आता व्यस्त प्रमाणात झालाय असं मला वाटतं. दळणवळणाची साधनं उपलब्ध झालेली आहेत, लोक शिक्षित झाले, सुशिक्षित झालेले आहेत, मतदानाचं वय कमी केलेलं आहे. सगळं काही नागरिकांच्या सोयीचं असं आता अलीकडच्या काळामध्ये झालेलं आहे. पण तरी सुद्धा एक प्रश्न असा कायम राहतो की जेव्हा वर्तमानपत्रामध्ये बातमी येते की संपूर्ण भारतामध्ये सरासरी जे मतदान झालं आहे ते 60%, 55%, ते कधीही 65% पुढे, 70% पुढे गेल्याचं आपल्या ऐकिवात नाही. माझ्या दृष्टीने मला वाटतं हा एक विचार करण्यासारखा भाग आहे की सर्व सुखसोयी असताना देखील किंवा मतदान करणं हे आपल्या दृष्टीने किती महत्वाचं आहे. लोकशाहीचा तो अत्यंत महत्वाचा भाग आहे, गाभा आहे. हे लक्षात घेऊनही मतदानाची टक्केवारी का वाढत नाही, याच्या मागे काय कारण असू शकतील, हा एक प्रश्न. आणि एक सर गमतीदार थोडीशी एक गोष्ट माझ्या ऐकिवात होती, वाचनात आली. जेव्हा पहिली मतदार यादी तयार झाली त्यावेळेस उत्तर भारतातील जवळपास 28 लाख महिलांची नावं मतदान यादीमधून गायब झालेली होती. तर त्याचा एक मजेशीर किस्सा तो वाचनात, तो खरा की खोटा आता मला सांगता येणार नाही, परंतु त्या काळामध्ये आपल्यावर धार्मिकतेचा पगडा जो आजही कायम आहे तो इतका होता की नवऱ्याचं नाव किंवा स्वतःचं नाव सांगायला उत्तर भारतातील महिला सांगत नसत. जेव्हा मतदार यादीची नोंदणी करण्यासाठी त्यांच्याकडे कोणी अधिकारी गेले की त्या असं म्हणायच्या की मी यांची पत्नी आहे, ते नाव सांगत नसत. आणि ज्यावेळेस ती मतदार यादी अंतिम प्रारूपीचं तयार झालं त्यावेळेस आपोआप ती 28 लाख महिलांची यादीतून नाव कमी झालं आणि त्याचा नक्कीच परिणाम निवडणुकीच्या त्या सर्व टक्केवारीवर झाला असेल. तर याच्यावर आपण थोडासा प्रकाश टाकावा असं मला वाटतं. पहिला प्रश्न तुम्ही जो विचारला की मतदानाची टक्केवारी ही साक्षरता वाढली तरी सुद्धा मतदानाची टक्केवारी वाढताना आपल्याला दिसत नाही. तर मला असं वाटतं की याचा एक भाग तर हा आहे आणि पहिल्या निवडणुकीला 67% आसपास मतदान झालं होतं. ती पहिली निवडणूक 6 महिने चालू होती जवळजवळ त्या निवडणूक प्रक्रिया. कारण जसं तुम्ही म्हटलात की दळणवळणाची साधन उपलब्ध नव्हती, तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर देशात नव्हतं. तर त्यामुळे या सगळ्याच प्रवासांच्या मर्यादा आणि ते सगळं मतदान करून घेण्याचं सामान हे प्रत्येक गावागावात, वस्तीत, पाड्यापर्यंत न्यायचं. तर त्यासाठी खूप वेळ लागत होता आणि म्हणून ही प्रक्रिया सगळी जवळजवळ 6-7 महिने पर्यंत चाललेली होती. आणि तर याच्यातलं मला जो हे वाटतंय की त्या निवडणुकीमध्ये हा जो सगळा खटाटोप आपण ज्याला म्हणू तो हा होता की या देशातल्या जास्तीत जास्त लोकांना मतदानाचा अधिकार मिळायला हवा आणि त्यातून त्यांना या निवडणूक लोकशाही प्रक्रियेमध्ये त्यांना समाविष्ट करून घ्यावं, त्यांना तो अधिकार हक्क प्राप्त व्हावा आणि त्यातून तो समावेश व्हावा. तर या देशातल्या सर्वसामान्य माणसाची ती इच्छा आकांक्षा होती आणि ती आस्था होती की मला मतदानाला जायचंय आणि म्हणून मला हे मतदान का करायचंय, कारण मी पहिल्यांदा हे माझ्या आयुष्यातलं काहीतरी करतोय, अशा प्रकारची ती भावना होती. आज जे आपल्याला वाटतं की मतदानाची टक्केवारी का कमी होते, तर मला असं वाटतं की ती जी डिटॅचमेंट झाली, म्हणजे मतदार म्हणून या सगळ्या लोकशाही व्यवस्थेबद्दल जी अनास्था निर्माण झाली या देशातल्या मतदारांच्या मनामध्ये की आता नको या प्रक्रियेत, मला नाही भाग घ्यायचा. मग तो नगरसेवक निवडून देणार असो का, आमदार असो का, खासदार असो, कोणी आपण निवडून जरी देणार असलो तरी एकंदरीत त्या प्रक्रियेबद्दल ज्या अनास्था निर्माण झाल्या त्या अनास्थेची कारणं बरीच असतील, पण त्या अनास्था निर्माण झाल्यामुळे हे मतदानाची टक्केवारी ही नंतरच्या काळात कमी होत गेली. आणि आता कदाचित पुन्हा एकदा हे विशेषतः आजच्या तरुणांपर्यंत हे सांगणं खूप गरजेचं आहे की का त्यांनी या प्रक्रियेत भाग घ्यायला हवा.
या प्रक्रियेत भाग घेतल्यामुळे काय कोणत्या कोणत्या गोष्टी त्यांच्या आयुष्यातल्या निश्चित होणार आहेत. म्हणजे मी एक उदाहरण सांगतो की मला बनारस हिंदू युनिव्हर्सिटीला बोलावलं होतं एक वर्षभरापूर्वी, आणि तिथं तो 80 घाटला तिथल्या सगळ्या विद्यार्थ्यांचा एक कार्यक्रम असतो दरवर्षी. तर त्या 80 घाट मधल्या कार्यक्रमामधला तो कार्यक्रम संपल्यानंतर एक मुलगा त्याच्या आईला घेऊन आला, आणि तो मुलगा मला म्हटला की त्याचे वडील तिथं नाव वल्लवण्याचं काम करतात. नावाडी आहेत नदीवरती, गंगेवरती. आणि तो म्हटला की मी BHU मध्ये शिकतो आणि आम्ही विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं की आमची लायब्ररी सुरू करून द्यावी, आणि म्हणून आम्ही आंदोलन करत होतो. तर त्यासाठी आम्हाला अटक केली आणि 28 दिवस तुरुंगात ठेवलं होतं. तर त्या प्रकारानंतर माझी आई माझ्या माग लागली आणि ती म्हणते की तू या भानगडीत पडायचं नाहीस, तू अशा कुठल्या गोष्टीमध्ये जाऊ नकोस. तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही का असं त्याला म्हणताय? म्हणजे त्यांनी काही दगडफेक केली नाही, त्यांनी काही गुन्हा केला नाही. त्याच्या विद्यापीठाचं वाचनालय सुरू करून द्यावं ही कुठल्याही विद्यार्थ्यांनी खरं तर मागणी पण करण्याची गरज होती. पण त्या मुलांना अशी मागणी करून एक आंदोलन करावं लागलं आणि त्यासाठी तुरुंगात त्याला ठेवलं. तर त्या खूप म्हणजे हे डिस्टर्ब होत आहे. त्यामुळे नाही वो बहुत गंदी चीज है, राजनीति बहुत गंदी चीज है. तर मी त्यांना म्हटलं कितने सालों से कर रहे हो आप राजनीति? तर त्या मग असं विचारल्यावरती त्या एकदम हे झाल्या. तर मी म्हटलं की 70 ही साल हुए ना कि आप राजनीति में हिस्सा ले सकते हो, आपकी मांगे रख सकते हो. तो 70 साल में अगर आप थक गए और आप कहने लगे कि राजनीति बहुत गंदी चीज है, तो आप तो आपका जो अधिकार है वो भी गंवा दोगे, ऐसे ही करते रहोगे तो. तर मग त्यांना काय रिअलाइज झालं वाटलं माहित नाही. मग त्या म्हटल्या की नाही ठीक आहे. आणि मग पण हा अनुभव होता. आणि हा का होतं हे, तर अशा कुठल्या तरी गोष्टींमधून ती अनास्था जन्म घेते. या सगळ्याच लोकशाही प्रक्रियेबद्दलची अनास्थेला जन्म देणाऱ्या अशा अनेक घटना, प्रसंग आणि उदाहरणं असतात. भ्रष्टाचाराची अनेक उदाहरणं आहेत की त्यामुळे पण तो माणूस व्यथित होतो. जो मतदार असतो तो म्हणतो की का, म्हणजे मी टॅक्स भरायचा, मी हे करायचं, मी ते करायचं, आणि असं असून सुद्धा व्यवस्था मात्र बदलत नाही. मला फॅसिलिटेट मी जे व्हायला पाहिजे ते होत नाही. तर या सगळ्या अनास्थांमधून कदाचित ती मतदानाची टक्केवारी कमी होत असेल. पण पुन्हा एकदा ती आस्था वाढेल असे प्रयत्न सर्वच राजकीय पक्षांकडून आणि सामाजिक संघटनांकडून व्हायला हवेत, जेणेकरून ती गोष्ट होऊ शकेल. दुसरी गोष्ट तुम्ही जे म्हटलं की ती 28 लाख मतदार, मी ते म्हणजे 1.25 कोटी महिलांची मतं भारतातली ही होल्डवर ठेवली होती. म्हणजे ती गायब नव्हती झालेली, ती सरकारने होल्ड केली होती. कारण त्या महिला स्वतःचं नाव नोंदवायला तयार नव्हत्या. आणि म्हणून मगाशी मी ते सांगितलं की ती 7-8 महिने जनजागृतीची मोहीम चालवली गेली की ज्याच्यातून महिलांपर्यंत हे नेलं गेलं. आणि त्या रेडिओच्या जाहिराती, पेपरमधल्या जाहिराती, बोग्यावरून केलेल्या अनाउन्समेंट या सगळ्याचं आर्काइव्हल ठेवलेलं आहे निवडणूक आयोगाने. तर त्यातून ती जागृती केली गेली की याच्याबरोबर तुमचे हक्क, अधिकार, कर्तव्य निश्चित होत आहेत आणि तुमच्या पतीच्या निधनानंतर सुद्धा हे तुमचे अबाधित राहावे असं जर वाटत असेल तर तुमच्या नावाची नोंदणी करा. तर ती गायब नव्हती झाली, ती होल्ड केली होती. नंतर ती पुन्हा मतदार यादीमध्ये त्या सगळ्या महिलांनी त्यांची नावं नोंदवली आणि मग ती सार्वत्रिक निवडणुकीला त्यानंतर सुरुवात झाली. धन्यवाद सर. तसा हा विषयाचा व्यासंग आणि विषयाचा आवाका एकंदरीत जर आपण पाहिला तर ते एका 30-35 मिनिटाच्या व्याख्यानामध्ये हे सगळं शक्य होईल असं वाटत नाही. तरीही बरेचसे प्रश्न टकले सर या ठिकाणी अनुत्तरितच राहतात. ते असे की मतदारांची टक्केवारी वाढवण्यासाठी मग आपण काय केलं पाहिजे, एक नागरिक म्हणून माझी काय जबाबदारी आहे, एक विद्यार्थ्यांना शिकवण्याचा संस्कार करणारं शाळा हा एक महत्वाचा घटक आहे, महाविद्यालय एक महत्वाचा घटक आहे. तर त्यांनी काय केलं पाहिजे, आणि हे सगळं करूनही लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण व्हायचा असेल तर शासनकर्त्यांनी देखील काहीतरी याच्यामध्ये आपला एक वाटा उचलला पाहिजे. ही देखील तेवढीच महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणूनच देशातील लोकशाही अधिक भक्कम व्हायची असेल तर सर्वांनीच तो प्रयत्न केला पाहिजे. लोकशाहीतल्या प्रत्येक घटकाने त्याच्यासाठी आपला वाटा उचलला पाहिजे. हे आजच्या या चर्चेत आणि व्याख्यानाच्या अंती मला निश्चितपणे सांगावंसं वाटतं. तरुणांना, शिक्षकांना आणि ऐकणारे सर्व श्रोते वर्ग जे आहेत त्यांना मी या बाबतीत असं निश्चित आवाहन करतो की आपण सर्वांनी देखील आपल्या जवळपास, आपल्या समाजातील लोकांना, आपल्या
आपल्याशी संपर्कात येणाऱ्या अनेकांना या बाबतीत त्याचा अवेअरनेस कसा वाढेल या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. लोकशाही भक्कम करण्याच्या दृष्टीने, आपल्या अधिकार आणि कर्तव्याच्या बाबतीत सर्वांनी जागरूक राहण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करण्याची गरज आहे. आजच्या या व्याख्यानाच्या प्रसंगी टकले सरांनी त्यांच्या अतिशय व्यस्त वेळामधून वेळ काढत, खरं तर ते नाशिकमध्ये फार कमी दिवसांसाठी आलेले होते, त्यांच्याशी भटेवारा सरांच्या माध्यमातून आमचा संपर्क झाला आणि त्यांनी व्याख्यानाला लगेचच होकार दिला. अतिशय सुंदर आणि मोजक्या शब्दामध्ये एक कठीण विषय, गुंतागुंतीचा विषय त्यांनी छान पद्धतीने आपल्या समोर मांडलेला आहे. आजच्या या व्याख्यानाच्या समारोप प्रसंगी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री कैलास पाटील सरांना मी विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. उपस्थित सर्व श्रोतृवर्गांना माझा मनपूर्वक नमस्कार. आजच्या या व्याख्यानमालेच्या निमित्तानं पेठे विद्यालयाचे माजी विद्यार्थी आदरणीय निरंजन टकले यांनी आपल्या व्यस्त कामामधून वेळ काढला आणि अत्यंत मौलिक अशी माहिती आपल्या समोर मांडली. ते ज्ञानदानाचं सुद्धा काम देशात परदेशामध्ये करत असतात हे ऐकून खरोखर अभिमान वाटला की पेठे विद्यालयाचा एक विद्यार्थी परदेशामध्ये सुद्धा ज्ञानदानाचं काम करत आहे. पहिली मतदार यादी तयार करताना कुठले कुठले प्रयोग करण्यात आले, कुठले कुठले अनुभव आले, हे त्यांनी जरी गेल्या पाऊण तासापासून सांगितलं असेल तरी पण त्यासाठी त्यांनी संदर्भ पुस्तकं, संदर्भ साहित्य अनेक असं हे वाचन केलेलं आहे आणि अत्यंत मुद्देसूद आणि खूप छान असं व्याख्यान त्यांनी आज आपल्या समोर ठेवलेलं आहे. यासाठी मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. पेठे विद्यालयाला आणि संस्थेला शतक महोत्सव वर्षानिमित्त आपण जी व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे या निमित्तानं अनेक छान छान व्याख्यानं या ठिकाणी आपण आयोजित करत आहोत. या व्याख्यानमालेसाठी सदैव मार्गदर्शन करणारे आपल्या संस्थेचे सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर शाळेतील सर्व शिक्षक, पालकवर्ग, संबंधित सर्व श्रोतृवर्गांना सुद्धा मी धन्यवाद देतो की आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अधूनमधून मिळत असतात आणि आपल्या व्याख्यानमालेचा लाभ सुद्धा त्यांना या निमित्तानं मिळत असतो. कोविडच्या परिस्थितीमध्ये ऑफलाईन व्याख्यानं जरी आपल्याला घेता आली नाहीत तरी ऑनलाईन व्याख्यानाद्वारे आपलं समाज प्रबोधनाचं काम हे सुरू आहे. यासाठी मी सर्वांना धन्यवाद देतो आणि खास करून निरंजन टकले यांना परत शाळेमध्ये अजून एखाद्या संशोधनपर व्याख्यानासाठी त्यांनी जरूर यावं अशा प्रकारचं विनंती सुद्धा करतो. आपण या निमित्तानं आलात त्याबद्दल परत एकदा धन्यवाद.